आज आपल्या इन्क्युबेटरमध्ये अंडे टाकायला सुरुवात करायची होती मित्रांनो. मग त्यामुळे आपण कोर्सुलिन TH सॅनिटायझर आहे, म्हणजे कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात मेन औषध म्हणजे कोर्सुलिन TH म्हणून. सगळं एकदम क्वालिटी जीवजंतूचा नाश करायचं काम करतो. याची फवारणी पण केली आपण पोल्ट्रीमध्ये, एकच नंबर काम. मग आपण आज मग त्याचं मस्त अंड्यानं सॅनिटाईज करून घेऊ, म्हणजे ताण राहणार नाही. आणि एकदा टाकल्यानं मग 18 दिवसात एकदम क्वालिटी, आणि 18 दिवसपर्यंत आपले रोज इन्क्युबेटरचे ब्लॉक तुमच्यापर्यंत येत राहतील मित्रांनो. त्यामुळे मस्त पाणी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग अंडे टाकून घेऊ, एकच नंबर काम. हा अंडे एकदम फ्रेश आणि ताजे अंडे, 2 दिवसाचे अंडे. अंड्यांसाठी मित्रांनो एवढा फिरलो मी, गावठी अंडे इकडे कोणाकडेच भेटत नव्हते. सगळे आता RR कावेरीचे सगळे कोंबडे टाकते. त्यामुळे मग आपण विचार केला, मग आता गावठी काहीतरी सुरू करू. मग त्यामुळे मग आपली चंदना दिदी होती, तिला म्हणतं बाई माझा व्हिडिओ काढती, म्हणलं चालेल म्हणलं दादा, काही टेन्शन नाही. मग अंडे एकदम चांगले करून मग धुवायला सुरुवात केली, एक नंबर. त्यानंतर मित्रांनो अंडे बिंडे मस्त धुवून झाले, लगेच त्यांना पुसायचं काम चालू होतं. पुसून लगे लाकडी डालकी आपल्याकडे, जुना डालकी म्हणजे एकदम आता कमी प्रमाणात राहिलं. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडून 2 अंडे फुटून गेले हातात निष्ठून, तर आपण लगे आपल्या बकासूला दिले तिथं त्याला प्यायला. त्यानंतर मित्रांनो मग इन्क्युबेटर मस्त तिथं खोडलं, आणि इन्क्युबेटर आपण बंगल्यातच ठेवलं किचनमध्ये, कारण की इन्व्हर्टरची सोय कुठेच नव्हती. त्याच्यामुळे मग तुम्ही बघा इन्क्युबेटर एकदम क्वालिटी सिस्टीम, एकदम क्वालिटी केली त्यांनी. आणि जे बी इन्क्युबेटर आहे मित्रांनो एकदम क्वालिटी, आणि खूप लांबून आलं आहे ते आपल्यासाठी. आणि ऑर्डर पण आपल्या एकदम मित्राचीच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मित्रांनो. आणि त्यामुळे त्याच्यावर मार्किंग करून घेतली. 42 अंडे टाकले. आपल्याला काय गावठी अंडे जास्त भेटले नाही, त्याच्यामुळे जेवढे भेटले तेवढे, आणि आपले तेवढे घरचे होते बाकी तेवढे टाकून दिले. 42 अंडे ठेवले मित्रांनो. आणि आपल्याला अंडे शोधण्यास आपले अनिकेत आपल्या मित्राने एकदम आपल्याला मदत केली मित्रांनो. त्याचा काय ब्लॉक काढला नाही आपण, ते मोबाईल नव्हता माझ्याजवळ, मग त्याच्यामुळे मस्त 42 पर्यंत आकडा टाकून घेतला. आणि अंडे रोलेट करण्यासाठी त्यामुळे कामात येतं, आणि अंड्यांवरती काहीतरी मार्किंग करावंच लागते मित्रांनो. मग त्यामुळे मस्त. आणि त्यानंतर मग चंदना दिलं म्हणतं आण बाई ताट करून, म्हणतं मला इन्क्युबेटरची पूजा करू दे. आज पहिला दिवस मित्रांनो, त्याच्यामुळे लगे मग इन्क्युबेटरची पूजा बिजा करून घेतली. मग काय म्हणजे नवी पर्वाची नवी सुरुवात 2025मध्ये मित्रांनो, काहीतरी नवीन करून मग काय. आणि गावठी मागे सर्व आता म्हणजे सगळे कावेरी त्याच्या मागे लागले. मग आपण काहीतरी थोडं वेगळं करून बघू. तेवढंच आपला बिझनेस तुमच्या पाठीशी, म्हणजे तुमच्या आशीर्वादाने सक्सेस होईल मित्रांनो. तेवढंच मग तुमची साथ माझ्या मागे तशीच राहू द्या. आणि आपाशी पोल्ट्रीला मित्रांनो 100% भेट द्या, काय टेन्शन नाही. आपल्या घरात जोच पोल्ट्री, आणि आपल्या आजू 5-6 महिन्यात आपल्याला लगेच नवीन शेडचं काम करायचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे खाल्लं की पेपर आथरून घेतला इन्क्युबेटरमध्ये. आणि पेपर आथरला, चंद्रना दिलं म्हणतं बाई चाल व्हिडिओ काढ म्हणतं. मग त्याच्यानं पेपर आथरून लगेच मित्रांनो अंडे ठेवायला सुरुवात केली. मग काय तिला म्हणतं बाई चाल, आवर पडत टाईमपास नाही. आणि इन्क्युबेटर बी एवढं चांगल्या क्वालिटीचं बनवलेलं आहे, म्हणजे एक नंबर. इन्क्युबेटरसाठी बहुत सलाम आहे त्या मित्रांना, एक नंबर. त्याचे हे 2 कप मित्रांनो तुम्हाला दाखवतो, हे पाणीचे आहे. त्याच्यामध्ये बाष्प तयार झालं पहिलं, लगे इन्क्युबेटर आपण सगळं केलं आणि पॅक केलं. तुम्हाला लाईट लावून दाखवतो मित्रांनो. अंडे बघा मध्ये ठेवलेले आहे, आणि लगे आणि इन्व्हर्टरची सोय त्याच्यामुळे मित्रांनो लगे त्याच्यामुळे मग चालू केलं, लगे टेम्परेचर सुरू झालं. आणि मित्रांनो अशी गोष्ट आहे इन्क्युबेटरची, 37.7 पर्यंत टेम्परेचर पाहिजे इन्क्युबेटरमध्ये, तेव्हा अंड्यांना चांगल्या प्रमाणात हीट भेटतं. आणि 37.7च्या पुढे गेलं तर ॲटोमॅटिक इन्क्युबेटरची लाईट बंद होते. तर तुम्हाला दाखवतो परत व्हिडिओमध्ये पुढे. आणि एकदम क्वालिटी इन्क्युबेटर चांगल्या पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही मित्रांनो. बघा तुम्ही, आणि बल्बच्या खालीच मित्रांनो ते कप ठेवावं लागतं पाणीचे भरलेलं. पाणी कमी झालं तर पाणी आपल्याला वाढावं त्याच्यामध्ये. 18 दिवसपर्यंत त्याच्यात पाणी ठेवावं लागतं मित्रांनो. आणि त्याच्यामुळे काय मग आपलं आता सकाळीच आपण दुपारी ठेवलं ना, आपल्याला सायंकाळी लगे अंडे म्हणजे गोळायचं काम, म्हणजे आता कोंबडीतच अंडे गोळते. त्याच्यामुळे अंडे गोळायचं कारण म्हणजे जेव्हा 18 दिवसानंतर पिल्लं निघताना, तर पिल्लांना कवचाच्या बाहेर प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यामुळे मित्रांनो आपण अंडे गोळायचं काम करतो. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आता 35.7 आहे, अजून थोड्या वेळात लगेच 36 येईल. 36 नंतर 37, 37.57 पर्यंत गेलं. मग त्याच्यानंतर लगेच इन्क्युबेटरची मधले लाईट दोन्ही बल्ब बंद होतील. 37.7 गेलं, 4-5 बंद झालं. त्याच्यानंतर आता 37.1 वरती आलं, 36.9 वरती आलं का लगेच इन्क्युबेटरमध्ये बल्ब चालू होता. आणि तेवढंच मित्रांनो सायंकाळी लगे आपल्याला अंडे रोलेट करून घ्यायचे. त्याच्यामुळे मग काही नाही. चेतन भाऊ तो पण शाळेतून येतो, तो म्हणतो तुझं काम करून घेऊ. मग काय चेतन भाऊ आला, त्याला म्हणतं भाऊ चला आपला व्हिडिओ काढून आपण मस्त अंडे रोलेट करून घ्यायचं काम करू, म्हणजे गोळून घ्यायचं काम करू. चेतन भाऊ म्हणतो चालेल भाऊ. मग काय आता बटणं बंद केले लगे, मग चला त्याला म्हणतो भाऊ पहिले बटणं बंद करू दे भाऊ. आणि आपण एखाद्या सॉकेटला घरात इन्व्हर्टरची लाईट होती, त्याच्यामुळे आपण आबून गेलो नवीन सॉकेट घेऊन आलो, म्हणजे हेवी क्वालिटीचं घेऊन आलो, त्याच्यामुळे टेन्शन नाही मित्रांनो. आणि बघा आपले अंडे असे, मग अंडे रोल करून घेतले. मग काय सुरुवात केली, आणि कमी अंडे त्याच्यामुळे मित्रांनो काय नाही, मग हाताने इकडे तिकडे गोल इकडे तिकडे करून घेतले मित्रांनो. तेवढं आपलं ब्लॉग आवडला, लाईक कमेंट आणि फॉलो करा.